नवीन कीर्तन व भजन बघण्यासाठी आत्ताच भक्तिनाथ चॅनलला सबस्क्राइब करा। ऐका महिमा आवडीची संत तुकाराम महाराजांचा आहे। बारक्या नाही का, अभंग मोठा आहे, आपल्याला सोडवायचा वेळ पुरला पाहिजे, सर्वांनी म्हणलं नाही का। अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगातील चारही चरणांचा सरळ अर्थ असा आहे। या अभंगाच्या सुरुवातीला एक प्रश्न असा आहे, संतांची आवड वेगळी आहे, देवाची आवड वेगळी आहे, ऐक नाही, आणि माणसाची म्हणजे जीवाची आवड वेगळी आहे। जीवाची जी आवड ती संतांची नाही, संतांची जी आवड ती देवाची नाही। तुम्ही प्रत्येकाला विचारा, जीवाला विचारा, जीवाला म्हणजे माणसाला, तुम्ही कोणाला विचारा तुम्हाला काय आवडते। ल्यावे खावे बरे असावे सदैव, असावे सदैव, हेची करी हाव, हेची करी हाव संसारी, किंवा वाढावे संतान
गृही व्हावे धन धान्य. बस ल्यावे खावे बरे असावे सदैव. 2 घास मिरची भाकर कवयना पण सुखाची असावी ही जीवाची माझी माणसाची आवड. घालायला बऱ्यापैकी कपडे असावे ही जीवाची माझी माणसाची आवड. आणि अजून काय राहायला बऱ्यापैकी निवारा असावा म्हणजे घर असावं झोपडी कवयना पण ती व्यवस्थित असावी ही जीवाची माझी माणसाची आवड. याच्यापेक्षा चौथी आवड नाही. असली तर मोबाईल आणि 5वा चार्जर. याच्यापेक्षा 6वी आवड देव लोकांची नाही. लोक कीर्तनाला यायचे कमी का झाले? मोबाईलमुळेच बंद झालेत. त्याच्यामुळे महाराज मी व्हॉट्सअपच वापरत नाही. मी कुठंच दिसणार नाही तुम्हाला. व्हॉट्सअपला नाही, फेसबुकला नाही, इंस्टाग्रामला. ते अकाउंट आहे ते वापरतच नाही महाराज. मी खूप दिवस झाले आहे का नाही. ते दिसतंय तुम्हाला पण वापरतच नाही. याचं कारणच मी शांत झोपत असतो ते बंद असल्यामुळं आहे का नाही. हे तुम्हाला मी का सांगतो का बास याच्यापेक्षा आवड नाहीये आहे का नाही. अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या काय आहेत मूलभूत गरजा आहेत. याच्यापेक्षा 5वी आवड संत जीवाची म्हणजे माणसाची नाहीये आहे का नाही. आता संतांची काय आवड ऐका जरा. संतांना विचारा तुम्हाला काय आवडतं. ते म्हणतात कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवा पासोनिया बहु आवडसी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया आहे का नाही. आम्हाला आमच्या जीवापेक्षा भगवंत आवडतोय ही संतांची आवड आहे. याच्यापेक्षा देवाची आवड नाही. संतांची आवड वेगळी नाहीये. एवढीच आवड आहे. काय माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी पांडुरंगी मन रंगाले आहे का नाही. गोविंदाचे गुणे वेधले गोविंदाचे गुणे वेधिले पांडुरंगी मन रंगले. बस ही संतांची आवड आहे. आता देवाची काय आवड आहे बा ऐका. गळ्यात तुळशीची माळ घालतात ते भक्त देवाला आवडतात. देवाची आवड ऐकून तेव्हा सगळ्या बाया सगळी माणसं बरं का. आणि भक्तिनाथ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला आवाहन करतोय देवाला काय आवडतं बा ऐकून ठेवा. गळ्यात तुळशीची माळ जे घालतात ते भक्त देवाला आवडतात. कपाळाला अतिप्रिय आवडी तुळशी बुक्का जे लावतात ते भक्त देवाला आवडतात. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी नित्यनेमाने जे करतात त्याच्यापेक्षा दुसरं काहीच करत नाही ते भक्त देवाला आवडतात. वारकरी लोकांविषयी पारमार्थिक लोकांविषयी आध्यात्मिक लोकांविषयी स्वाध्याय परिवाराविषयी ज्यांच्या मनामध्ये प्रेम आहे आपुलकी जिव्हाळा स्नेह आहे असे भक्त देवाला आवडतात. याच्यापेक्षा देवाला कोणी आवडत नाही. बस हे नेम जो करतो ना तो देवाला प्रिय आहे. ऐसा ज्यांचा नेम कैसा हे वरती सांगितल्याप्रमाणे गळ्यात तुळशीची माळ घालतो तो एक देवा परमपूज्य जगी. कोण तो? गळ्यात तुळशीची माळ घालतो तो.
तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस देवाचं भजन जे करतात ते भक्त देवाला आवडतात. याच्यापेक्षा देवाला दुसरं कोणी आवडत नाही. ऐका नाही. आणि आजच्या अभंगात हेच सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? ऐका महिमा आवडीची. हे बघा, देवाला जे आवडतं ते करणं याचं नाव भक्ती आहे. आणि आपल्याला जे आवडतं ते करणं याचं नाव गोचडी भक्ती आहे. देवाला जे आवडतं ती कोणती भक्ती आहे? हरिभक्ती. आणि आपल्याला आवडणारी भक्ती ही गोचडी भक्ती आहे. म्हणजे कसं? ऐका, देवाला काय आवडतं ना ते तुम्ही करा. तुम्हाला हे बघा, दोन प्रश्न असे आहेत. एक पर्सनल जीवन आणि एक आध्यात्मिक जीवन आहे. आध्यात्मिक जीवनात देवाला जे आवडतं तेच करायचं. तुम्हाला आवडतं ते करायचं नाही. हा, मग देवाला काय आवडते? गळ्यात तुळशीची माळ घालणारे देवाला आवडतात. तुम्हाला घालू वाटली तर घालायचे नाही तर घालायचे नाही. हा, म्हणजे असं का बोललो महाराज? मी जबाबदारीनं बोललो. काही लोकांनी कोरोनाच्या काळात माळी काढल्या आणि ढवळे गुलाबजाम चालू केले. नव्हती केली, खोटं बोलायचं नाही अजिबात. केलते की नाही? केलते की नाही? एक तर मलाच म्हटलं खाऊन पाहिलं खरपूच म्हणजे कान पडतं. लोक कापायचे नाही का मला? सांगा बरं. ऐका नाही. हा, म्हणजे देवाला जे आवडतंय तेच करायचं. तुम्हाला आवडतं ते करायचं नाही. आणि पर्सनल जीवनामध्ये काय करायचं? इकडे बा, पर्सनल जीवनात काय करायचं? तुम्हाला वाटलं ते करायचं. कोणी तुमचा मालक आहे का? बोला 1 मिनिट बोला. तुमचा कोणी मालक आहे का या जगात? अजिबात नाही. फक्त चुकीची गोष्ट घडली नाही पाहिजे. बाकी तुम्ही कसंही राहा, काही करा, कुठेही राहा. ऐका नाही. आपल्याला आवडतं ते करायचं, वाटलं ते करायचं. फक्त चुकीची घटना घडली नाही पाहिजे. बाकी तुम्ही कसंही राहा. तुम्हाला कमी वयात आणि कमी काळात जर खूप काही करायचं असेल ना तर सतत पॉझिटिव्ह राहत जा. एक सेकंड पण निगेटिव्ह राहायचं नाही. आणि निगेटिव्ह लोकांच्या तोंड सुद्धा पाहिजे नाही. काय पाहिजे यांचे तोंड? यांचे तोंड पाहिले का आपण निगेटिव्ह होतोय. मला तर इतका राग आहे ना प्रवीण दादा या लोकांचा, या निगेटिव्ह लोकांचा. यांच्या तोंडात पाहत नाही मी. तुम्ही का पहा यांचे तोंड? या असे मी तुम्हाला करून दाखवतो माहिती बा. हे रोहन दादा, हे निगेटिव्ह विचाराचे माणसं यांचे तोंड कवाय पाय, सकाळ दुपार संध्याकाळ कवाय पाय. या बा अशी तुम्ही त्यांना सकाळी राम राम करा 6 वाजता. आपण किती फ्रेश आपण म्हणावं राम राम. त्याचं तोंड बास. त्याला सकाळी 9ला भेटा आई आपण म्हणावं राम राम. संध्याकाळी 6ला भेटा राम राम. अरे हा सध्या काय हेच करतोय. रासात गेला मग हाच परत आम्ही लावायचं प्रवचनाला हरे राम. माणसाने हसत जाऊ. आहे का नाही? माणसाने सतत पॉझिटिव्ह राहत जा. एक सेकंड पण निगेटिव्ह राहायचं नाही. एक वाक्य तुम्हाला सांगतो, निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात का राहायचं नाही? निगेटिव्ह लोकांच्या जवळ गेलं का आपण निगेटिव्ह होतो. याच्या उलट या निगेटिव्ह लोकांचा राग का बरं येतो माहिती का? भाऊ यांच्या जवळ गेलो का आपण, यांना फक्त तुम्ही एक मानायचं. तुमच्या मैत्रिणी असतील ना अच्छा कोणी तुमचे मित्र हे निगेटिव्ह विचाराचे, यांच्या पैसे जायचं आणि त्याला फक्त एकच मानायचं. एक काम आहे करते का? तिची सुरुवातच निगेटिव्ह. मला जमल का? मी याचे पालथे विचारायचे असतात ते. याच्या उलट मला जमल, मी ते करू शकतो आणि मी ते करणारच. ही ताकद म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा. अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद जर कुठं असेल तर फक्त पॉझिटिव्ह विचारात आहे. आणि एक अंतकरणातलं वाक्य सांगतो इकडे बा. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट अंतकरणापासून पाहिजे असते ना, मनापासून, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी हा सारा निसर्ग आणि परमेश्वर तुम्हाला एक वटून मदत करत असतो. आणि पाहिजे असलेली गोष्ट तुमच्या पदरात पडल्याशिवाय निसर्ग आणि परमेश्वर शांत बसत नाही. म्हणून सतत पॉझिटिव्ह राहा. लोक काय म्हणतील इकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. मी तुम्हाला वाक्य परत रिपीट करतो. लोक काय म्हणतील इकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. कोण लोक आहे? आपणच लोक आहे. हे काय टायमाला 27 टायमाला लोक आम्हाला फोन करते, महाराज तुमचं कीर्तन घ्यायचं होतं पण लोक नाही म्हणले. लोक नाही, तूच नाही म्हणला. कोण लोक? तूच नाही म्हणला. लोकांचा काय संबंध इथं आहे का नाही? हा, काय ठिकाणी असं असतं महाराज, रिपीट कीर्तनकार होत नाही. या वर्षी हिंद शक्तीनगरला जे कीर्तन करायला ना ते पुढच्या वर्षी येते नाही. का बरं? लोकांची अपेक्षा असती. आणि काय इथं तर कीर्तनकारांच्या रांगा आहे. आम्हाला गोतेशे बाबांची सेवा करू द्या, आम्हाला विठ्ठल मंदिरात सेवा करू द्या, आम्हाला कैवल्य धामला बोलवा. हे मी तोंडाने मागून घेतलेलं कीर्तन आहे आजचं. ऐक नाही हे तुम्हाला मी का सांगतोय? इथं गर्दी नाही, दर्दी आहे. आणि इथे एका साधू पुरुषाची ऐकणे संसारात राहून, प्रपंचात राहून ऐकणे संसारी असूनही परमार्थ साधावा अशा वृत्तीतल्या एका साधूची सेवा करण्याचं हे ठिकाण. त्याच्यामुळे आपल्याला वाटल तसं राहायचं, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. एक वाक्य तुम्हाला सांगतो, लय गोड आहे. रोहन दादा एवढं कडता आलं तर कडा बाजूला. हे बघा किती गोड वाक्य. तुम्हाला जे आवडतं ते करायचं नाही, आपल्याला वाटल ते करायचं. लोकांचा विचार करायचा नाही. कोण लोक आहे? एक वाक्य किती गोड आहे बघा, तुम्हाला लय आवडेल. ज्याला आपण आवडतो नाही त्याच्या मनात आपण असतो. ज्याला आपण आवडतो ना त्याच्या मनात आपण असतो. आणि ज्याला आपण आवडतच नाही त्याच्या डोक्यात आपण असतो.
लोक म्हणतात ना तो मग डोक्यात आहे, आपण आहे ना त्या डोक्यात का होईना पण मी आहे आणि त्याच्या मनात आपण आहे. म्हणजे दोघांच्या जीवनात आपलं स्थान आहे. लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्याला वाटेल ते करायचं, फक्त चुकीची घटना नाही घडली पाहिजे. विठाल आपला मुद्दा सुरू आहे. पर्सनल जीवनामध्ये आपल्याला वाटेल ते करायचं, पण आध्यात्मिक जीवनामध्ये देवाला वाटेल तेच करायचं. देवाला काय आवडतं बघा, निस्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला आवडतात. भगवान कृष्णाला 16,108 बायका होत्या. शुद्धीवरा सगळी माणसं ही बारके नाही कर. हे बघा, तुम्ही एका सुंदर कथाकारांच्या विचाराने प्रवृत्त झालेली माणसं आहेत. भागवत त्यांनी उघडून 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 एवढं पाजले तुम्हाला, गणगोळी सारखं उघडून तुम्हाला पाजलेलं इथं आहे का नाही. त्यांच्यानंतर कितीतरी भागवतकार इथं येऊन गेलेत आणि काही येतील सुद्धा. मी शुद्धीवर बोलतोय, फक्त तुम्ही बारकाईनं ऐका. आणि भक्तिनाथच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला लोकांना सांगतो, ऐका, भगवान कृष्णाला 16,108 बायका होत्या, तरी भगवान कृष्णाचं प्रेम राधेवरती होतं. होतं का नव्हतं? होतं. आणि हे त्या 16,108 बायांना सुद्धा माहिती होतं की आमच्या नवऱ्याचं प्रेम कोणावरती आहे? राधेवरती. शब्दाने काही बोलले नाही एक सुद्धा. का बरं? ते प्रेम स्वार्थी नव्हतं, निस्वार्थी होतं, त्यात कुठलाच स्वार्थ नव्हता. आणि राधेला सुद्धा नवरा होता बरं का. बारके नाही का, आपण अभंगाकडे चाललोय, तुम्ही सावध राहा. राधेला सुद्धा नवरा होता, त्याचं नाव अनाया गवळी. काय नाव आहे त्याचं? अनाया गवळी. त्या अनाया गवळ्याला सुद्धा माहिती होतं ताई की माझ्या बायकोचं प्रेम भगवान कृष्णावरती. शब्दाने काही बोलला नाही. का बरं? ते प्रेम स्वार्थी नव्हतं, निस्वार्थी होतं. आणि इतकं प्रेम रंगलं दोघांचं, राधाकृष्णाचं इतकं प्रेम रंगलं, इतकं प्रेम रंगलं, इतकं प्रेम रंगलं. 16,108 बायका असून एकीचं नाव देवाच्या पुढे लागलं नाही, पण राधेचं नाव पहिलं लागलं. भजन काय? भजन काय? राधा कृष्ण, राधा कृष्ण, राधा कृष्ण. मागच्या आवाज येतो ना का तिकडे माईक घेऊन? राधा कृष्ण, कृष्ण. कधी असं आहे सत्यभामा कृष्ण, मित्रविंदा कृष्ण, कालिंदिनी कृष्ण, रुक्मिणी कृष्ण, असं आहे कधी? राधा कृष्ण, गोपाल कृष्ण. म्हणजे 16,108 बाया असून एकीचंही नाव देवाच्या पुढे लागलं नाही. याचं कारण फक्त निस्वार्थ प्रेम आणि देवाला आवडणारी भक्ती. विठाल राधा कृष्णाचं प्रेम निस्वार्थी होतं, पण एक दिवस त्या प्रेमाला नजर लागली 16,108 बायकांमधल्या 4 जणींची. मित्रविंदा, कालिंदी, रुक्मिणी आणि सत्यभामा या 4 जणी एकत्र बसल्या विठ्ठल मंदिरात. दर्शन केलं आणि बाहेर गेल्या. बसल्या कुठेतरी एका ठिकाणी गप्पा आणीत. आणि त्यातली एक जण दिली पिन लावून. म्हटले का? सत्यभामा, मित्रविंदा, कालिंदी, रुक्मिणी माता सगळ्या जणी बसल्या 4 जणी. आणि 4च्या मनात एकीने दिली पिन लावून. काय? अलीकडे आपला नवरा जगाचा बाप, कृष्ण परमात्मा, विश्वाचा नायक, सृष्टीचा निर्माता, आपला नवरा भगवान कृष्ण हल्ली त्या राधेच्यात मागे मागे येतोय. कवाय पा देखील लागे माय यमुनेचे तिरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. कवाय तिच्या मागे मागच, आपल्याकडे लक्षच देत नाही. हिला अद्दल घडवली पाहिजे. आणि महाराज यांच्या मनात आल्यावर काय अशक्य, गोड बोलून राधेला घरी बोलवलं. गोड बोलून एक दिवस संशय सुद्धा नाही येऊन दिला. हुशार असतात. काय नाही इशारा कळला काय ना उद्या सकाळी ऐका, गोड बोलून राधेला घरी बोलवलं. गोड बोलून शंका सुद्धा नाही येऊन दिली. हो. आणि इतकं उकळतं दूध उकळलं, इतकं कडक गरम दूध उकळलं प्रणय महाराज, इतकं कडक बोट घातलं तर कातडं सोडून नाही गेली, इतकं कडक गरम दूध उकळलं आणि राधेला पाजलं. राधा घटा दूध पिली, तिला काहीच झालं नाही. काहीच नाही झालं. एवढं कडक दूध घटा पिली, तिला काहीच झालं नाही. पण संध्याकाळी जेव्हा राजगादीवर भगवान कृष्ण झोपले, पहुडले आणि या 4 जणी पुन्हा देवाच्या शिवेला. कोण देवाचा हात दाबते, कोण डोकं दाबते? नेमकं रुक्मिणीच्या हातात देवाचा पाय. आणि पाय दाबता तळ पायाक लक्ष गेलं रुक्मिणी मातेचं. आता देवाला चेंडू एवढले फोडाल ते देवाच्या पायाला. ते बारीक चेंडू असतो, लिंबू जरा लिंबू, त्या लिंबा एवढले फोडाल ते लिंबू. आणि ते फोड पाहिले तुम्हाला सांगतो, अशी खवळली, अशी किंचाळली मोठ्यानं. ते फोड पाहून काय कशी खवळली करून दाखवू तुम्हाला. इकडे बा, ते फोड पाहिले काय म्हटली? काय कुठे गेले ते बिगर छापाचे पराक्रम गाजवाला एवढले फोड तुमच्या पायाला आले? आपल्या घरात लावा एवढाच राहतो का? काही झाल्यावर काय ते फोड पाहिला देवाला. काय कुठे गेले ते बिगर चपलाचे पराक्रम गाजवाला एवढले फोड तुमच्या पायाला आले? भगवंताने डोळ्यातून पाणी काढलं, बारीक तोंड केलं, सांगितलं सत्यभामे, मित्रविंदी, कालिंदी, रुक्मिणी, अगं तुमच्या 4 पराक्रम या. म्हणजे
अगं सकाळी जेव्हा माझी प्रिय सखी राधा, अगं माझ्यावरती निस्वार्थ प्रेम करणारी माझी राधा, अगं ईश्वरा समान निस्वार्थ प्रेम, तिच्या मनात कुठला खंत नाही, कुठला स्वार्थ नाही अशी माझी राधा, तिला तुम्ही गोड बोलून घरी बोलवलं आणि संशय घेतला तुम्ही आमच्यावरती. ध्यानात ठेवा सगळ्या बा इथं बसलेल्या तुम्ही सुद्धा सगळे आणि भक्तीनाथ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्र, तुमच्या मनात नवरा बायकोंच्या मनात एकमेकांविषयी जर संशय येत असेल तर उद्या सकाळी गाडीत बसा आणि लांब कुठेतरी जा. दोघच नवरा बायको, तिसरं कोण नाही पाहिजे तुमच्यात. लांब कुठेतरी जा आणि समोर बसून तो संशय दूर करा. आणि जर दूर नाही कराल तर एक दिवस तुमची भांडण विकोपाला जाण्याची शक्यता आहे आणि एक दिवस तुम्हाला बाजूला व्हावं लागेल, आहे का नाही? कारण जगातला सगळ्यात मोठा पाप जर काय असेल तर संशय आहे. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे ती, माझी नाही. माऊली म्हणतात संशयावणी थोर आणि का पाप नाही घोर. जगातला सगळ्यात मोठा पाप जर काय असेल तर संशय. अगर राधे सत्यभामे मित्रमिंदी कालिंदी रुक्मिणी, सकाळी तुम्ही माझ्या राधेवर आणि माझ्यावर संशय घेतला ना, तुम्ही राधेला कडक गरम दूध पाजलं ना, म्हणून ते फोड माझ्या पायाला आले. मित्रविंदा हसलील काय म्हणली मोठ्यानं, का ग रुक्मिणी ताई हे बरं आहे का ग, याच कस काय आजारी आणला, इंजेक्शन आणला कोणी आणला, म्हणजे आजारी हे पडले, गोळ्या औषध यांनी खाले आणि पथ्य यांनी पाळलं आणि कोणी आणला आला, काय संबंध? म्हणले संबंध आहे. म्हणले कस काय? अगं सत्यभामे मित्रविंदी कालिंदी रुक्मिणी, भगवान कृष्ण बोलले सकाळी जेव्हा तुम्ही माझ्या राधेला दूध पाजत होते ना सत्यभामे मित्रविंदी कालिंदी रुक्मिणी, तेव्हा माझी राधा माझं भजन करत होती. तिच्या हृदयात माझे पाय होते आणि तोंडात तिच्या माझं भजन होतं, माझं नाम होतं आणि माझं ठरलेलं आहे, मी किती महत्वाच्या कामात असलो आणि माझा भक्त जर अडचणीत असेल आणि माझ्या भक्ताने जर माझा धावा केला तर ते महत्वाचं काम सोडून मी माझ्या भक्ताच्या पाठीशी उभा असतो. जेव्हा तुम्ही माझ्या राधेला दूध पाजित होते तेव्हा राधा दूध पित होती, पण तिच्या हृदयात माझे पाय होते, म्हणून ते फोड मी माझ्या पायाला येऊ दिले, माझी राधा सुरक्षित ठेवली. याला म्हणतात प्रेम. आणि देव याच प्रेमाचा भुकेलेला आहे. अभंगाचं दुसरं ऐका थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेला. चाल आवडली, यांचं वाजवणं आवडलं का टाळ्या वाजवायच्या, नाही आवडलं का उठून जायचं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळात यायला. देवाला सगळं मिळतं पण खरं प्रेम मिळत नाही.
सध्या लोकांची भक्ती सुरू आहे, पण भीतीपोटी भक्ती सुरू आहे. खरंय का नाही? कोरोनाच्या काळात इतका पूर आलता देवाच्या भक्तीला लोकांचा, लय पूर आलता प्रवीण भाऊ, लय पूर. पण ते काय असं अंतकरणापासून नव्हती ती भक्ती. तुका म्हणे नको रपंग देव घेई माझी सेवा भाव शुद्ध, घेई माझी सेवा भाव शुद्ध. तुका म्हणे नको रपंग देव घेई माझी सेवा भाव शुद्ध. तुका म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध. आहे का नाही? हा, देवा मला कोरोना होऊन देऊ नको, मी तुझी भक्ती करील, वारी करील, अशी भीतीपोटी भक्ती होती. अंतःकरणापासून केली जाणारी भक्ती आहे, याला श्रद्धा असणारी भक्ती म्हणतात किंवा याला हरिभक्ती म्हणतात. देवाला जे आवडतंय ते करणं याचं नाव भक्ती आहे. उदाहरणार्थ, आता आपण जर सकाळी सकाळी एखाद्याच्या घरी गेलो आणि त्याला म्हटलं काय करताय, काही नाही आता देवपूजा केली, लय बरं वाटलं. अरे तुला बरं वाटलं, पण तू केलेली पूजा देवाला आवडली का हे कधी देवाला विचारलं का? हे बरोबर आहे की नाही? का चुकीचं बोलतो मी? किंवा हे नाही कळलं, आता आपल्या हिंद शक्तीनगरला सप्ताह सुरू आहे, आलाच ओमकार दादाचा फोन एखाद्या बाईला किंवा एखाद्या भाऊला, काय मावशी आजच्या दिवस कीर्तनकर तुमच्याकडे येत आहेत जेवायला, चालेल का? हो, काय बोलता ओमकार दादा, पाठवा पाठवा, लय भारी काम होईल, पाठवा पाठवा आमच्या घरी जेवायला पाठवा. वा 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 वा. त्या बाईला लय आनंद झाला. तिला की तिच्या मालकाला फोन केला, कुठे होतो मी? सैलानी बाबाला. एक काम करा, गुलाबजाम आणा, गुलाबजाम. का बरं? महाराज येतात आपल्या घरी. ओमकार दादाचा फोन आलता, महाराज जेवायला येतात आपल्या घरी. असं अहो, त्याला लय आनंद झाला, तिच्या मालकाला. लगेच गुलाबजाम. आता महाराज घरी येणारे, त्यांना गुलाबजाम आणायची. ही झाली कोणाची आवड? त्या ताईची आणि त्या मालकाची आवड. पण येणाऱ्या कीर्तनकाराला गुलाबजाम आवडतात का हे तुम्ही त्यांना विचारलं का? बरोबर आहे की नाही? मग ते जर म्हणले मावशी तुमच्या घरी येतो जेवायला, पण पिठलं भाकर करावा, रोज गोड खाऊन लय जीव आंबट झालाय, एक काम करा तुम्ही ना मिरचीचा ठेचा बनवा, वांग्याचं भरीत बनवा, आज वांगे सटई आहे चंपाषष्ठी, आणि बाजरीची भाकरी करा, मी पोटभर जेवण करेल. तुम्ही ते करा, ते महाराज तुमच्यावरती प्रसन्न होतील. म्हणजे त्यांना जे आवडतं ते तुम्ही करा. तसं देवाला जे आवडतं ते तुम्ही करा, म्हणजे देव तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल. आहे का नाही? 17 देवांची पूजा करीत जाऊ नका. सध्याला लोकांचं विचित्र काम सुरू झालंय. सोमवारी महादेव, आज कोणता वार आहे? सोमवार ना. हा, आज दिवसभर 2च देव होते स्टेटसला लोकांच्या, फक्त 2. खंडोबा आज चंपाषष्ठी असल्यामुळं सकाळपासून खंडीराव होते आज. ते आता स्टेटस गायब होईल थोड्या वेळ, झालंय असं 1 घंटा मला. आता ते दोघंही बी आता मुक्कामाला जातील, महादेव आणि ते. इतकी गर्दी मागच्या महाशिवरात्रीला महादेवाच्या मंदिरात. महादेव मला इथं सैलानी बाबाला भेटले. म्हटलं कुठं? म्हणे चाललो निघून. कुठं? म्हणे इगतपुरी चाललो. त्या घाटात जाऊन बसतो दिवसभर, संध्याकाळी येतो परत. म्हटलं का बरं? म्हणे लय पूर आलाय काहींच्या भक्तीला, पार मग कोंदाटलो मी, पार घाम आला, पार मला श्वास घेताना एवढी गर्दी बाहेर मंदिरात. बरं, सोमवार मावळला का महादेव कोपऱ्यात, लगेच मंगळवार अशा उड्या आणत्या बाया, माझी मंगळाई मंगळाई. कुठं राहते काय माहिती ना, कायच्या तर येते बो अंगात. म्हणजे काय साधना केली ना, परापश्यंती मध्यमा वैखरी. ऐकणे जे नाम सद्गुरूंनी दिले त्याच्या नामावरती, श्वासावरती लक्ष केंद्रित केलं ना, योग्याला समाधी लागते. ती भावना वेगळी, ती अवस्था त्याला म्हणतात. त्याच्याबद्दल आपल्याला काहीच बोलायचं नाही. पण काय 8-8 दिवस आंघोळले ना अंगात देव, कुठले भावना आहे? आमच्या 10 वर्ष आळंदीत राहून आमच्या अंगात नाही. इकडे कसं काय येतो? हाय बरोबर आहे कोणी? हा ना, मोठ्या मोठ्याने उड्या आणतात. आहे का नाही? हा, मी परत एकदा रिपीट करतो, माझं बोलणं पूर्ण ऐका, नाही तर अर्धवट ऐकशाल. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाण्यांनी नामस्मरण केलं, माणूस प्रबोध पदापर्यंत पोहोचला की मात्र कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि त्या साधकाला समाधी लागते, आणि मग मात्र तो शुद्धीवर राहत नाही. त्याचा देवाचा स्वरूप एक झालेला असतं. ती भावना वेगळी, त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण 8-8 दिवस आंघोळी न करता कसं काय येत असेल बा अंगात? 10 वर्ष मी राहिलो आळंदीत, माझ्या स्वप्नात नाही, अजून नाही. कसं काय येत असेल बा? मला तिकडे जायचं नाही, पण विचारायचं तुम्हाला. माझा हा पडलेला प्रश्न आहे. सोमवारी महादेव, मंगळवारी मंगळाई, बुधवारी 10 आरडा काय काय, विठो माझा एक गुरु बाळा, संगे गोपाळाचा मेळा, हे राम रे रामा. आवाज ओळखीचा वाटला काय? वाटलं असेल. गुरुवारी 2 जण राहते बा, दिवसभर गुरुवारी 3 जण राहतात स्टेटसला. साईबाबा, स्वामी समर्थ आणि दत्तप्रभू, बास, हे 3 जण. ते संध्याकाळी 6 वाजले का 3 लगेच झोपायला घरी. लगेच शुक्रवार संतोषी माता दिवसभर. आहे का नाही? शनिवारी फक्त 2 जण, शनी बाबा आणि हनुमंतराय, बस हे 2 जण.
वाराप्रमाणे किती तुम्ही पूजा केली तरी तुम्हाला देव भेटणार नाही. मग तुम्हाला देव भेटावा अशी इच्छा आहे का? एक देव आपला असा करा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून करून घ्यावा. त्याने विना जीवा सुख नव्हे. इरती माई के दुखाची जनिते नाही आदी अंती अवसाने. एक देव आपलासा करा. मग तुम्हाला भगवान पांडुरंग आवडतोय का? इकडे बा सगळे माझ्याकडे, तुम्ही सगळे माझ्याकडे बा. तुम्हाला भगवान पांडुरंग आवडतोय का? हा. मग तुम्ही मारुतीच्या देवळात जरी गेले तरी तुम्हाला मारुतीच्या मूर्तीत पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे. ही अवस्था झाली पाहिजे. हा. तुम्हाला भगवान दत्तात्रय आवडतात का? स्वामी समर्थ आवडतात का? मग तुम्ही गणपतीच्या मंदिरात जरी गेले तरी गणपतीच्या मूर्तीत गणपती नाही, तुम्हाला स्वामींचं दर्शन झालं पाहिजे. ही अवस्था जोपर्यंत होत नाही, तुमची प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी श्री गुरु आदरणीय श्री गोतीशे बाबांवर श्रद्धा आहे का? मग तुम्ही कुठल्याही मंदिरात जरी गेले तर त्या मूर्तीत तुम्हाला देव नसून गोतीशे बाबा दिसले पाहिजे. ही अवस्था झाली पाहिजे. त्याला खरी श्रद्धा म्हणतात आणि तिथे देव मिळत असतो. देव कुणच नाहीये. देव आपल्या अंतःकरणात आहे. सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो मत स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदेश्च सर्वेर हमेव वेद्यो वेदांत कृद्वेद वेदेव चाहं. सगळ्यांच्या हृदयात भगवान कृष्ण म्हटले मीच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो आस्था सर्व सुखाचा आरामो की भ्रांताशी कामो विषयावरी. विषयरूपी अहंकार बाजूला केला की आपण सगळेच माणसं देव आहे, दुसरा देव या जगात नाही. विठ्ठल विठ्ठल. देव पाहायचा असेल, अनुभवायचा असेल तर मी तुम्हाला एका मिनिटात दाखवतो. अनुभव का अनुभव बोलतो मी. देव दाखवतो असं नाही म्हणलो. अनुभवच जर असेल ना तुम्हाला एका मिनिटात कल्पना करून दाखवतो. हे बघा काय करायचं. आता तुम्ही घरी गेले का सगळ्या बाया बिया माणसं सगळे तुम्ही ज्यांना देवाची अनुभूती प्रचिती घ्यायची त्यांनी ऐका, बाकीचे नाही. घरी जात जेवण बिवण झालं का तुम्ही जेव्हा झोपले, घरातले सगळे माणसं झोपले का गपचित तुम्ही उठायचं. तुम्हाला देवाचा अनुभव घ्यायचा असेल तुम्ही उठायचं, तुमची जे असेल तर तुम्ही उठायचं. बाकीचे सगळे झोपलेले आहेत. 15-20 मिनिटांनी तुम्ही गपचित उठायचं, हळूच उठायचं. घरातल्या सगळ्या लाईटी बंद करायच्या. तुमचं जिथं अंथरूण आहे बेडरूम तिथं असं शांत बसायचं, काहीच करायचं नाही. ध्यानस्थ बसा, पद्मासन घाला, नाही तर साध्या अवस्थेत बसा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. आता मी श्वास घेतोय, मी सोडतोय, घेते सोडते, श्वास घेतोय सोडतोय, घेतोय सोडतोय. 15 दिवस तुम्हाला भयंकर त्रास होईल. नाना तऱ्हेचे वाईट विचार तुमच्या डोक्यामध्ये येऊ द्या, ती परीक्षा आहे. 16वा दिवस असा उजाडेल, सगळे वाईट विचार डोक्यातले थांबलेले असतील आणि 16व्या दिवशी श्वास आणि तुम्ही एक झालेले असाल. आणि ज्या दिवशी श्वास आणि तुम्ही एक झाले अशी जाणीव तुम्हाला होईल त्या दिवशी देव आणि तुम्ही वेगळे नाही, तुम्हीच देव आहात याची अनुभूती तुम्हाला होईल. विठ्ठल विठ्ठल. अंतकरणातच देव आहे. काया ही पंढरी आत्मा पांडुरंग. आत्मा हा विठ्ठल किंवा पांडुरंग आहे का नाही. म्हणून देवाला जे आवडतं ते करा, देव तुम्हाला प्रसन्न होईल. आणि देवाला काहीच लागत नाही, श्रद्धा पाहिजे. शबरीचे उष्टे बोर खाली किती गोड बघा. ऐका महिमा, ऐका महिमा संतांचा, ऐका महिमा आवडीची. पहिलं चरण महिमा आवडी.
भिल्लनीची ऐका बाई मावडीची बोरे खाय भिल्लनीची थोरा प्रेमाचा भोगेला थोरा प्रेमाचा भोगेला सोनं असतं बरं का जरा टाळ्या वाजवा धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर ओ धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर त्याची ती चाले बरं का आता म्हणले ते ऐका महिमावडीची बोरे खाय भिल्लनीची ऐका महिमावडीची बोरे खाय भिल्लनीची ओ थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला मस्त बाबा ऐका नाही जुन्या लोकांनी आपल्या कीर्तनात तरुणांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहून गाणं म्हणणं म्हणजे गायन करणं हा एक प्रकारचा आशीर्वादाचे बघा विठ्ठल विठ्ठल रामायणातली कथा आहे गोडे किती गोडे ऐका शबरीच्या कुटियात देव आले ऐका बरं का सगळे इकडे बा आपण अभंगाच्या बरोबरीने चाललोय अभंगाच्या बाहेर नाही अजिबात थोडं सुद्धा बाहेर जायचं नाही अभंगाच्या इथं मर्यादा ऐका कीर्तनकारांना इथं बंधन असतं बरं का तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जसं बंधन असतंय की नाही कीर्तन अभंग सोडून बाजूला जायचं नाही तुम्ही खेड्यापाड्यात तुम्ही लोकांना काही पण सांगू शकता काही पण म्हणजे शिव्याने द्यायचे काही पण म्हणजे तुम्ही विनोद करू शकता थोडं अभंगाच्या बाहेर जाऊन थोडंसं परत लोकांना मार्गदर्शन करू शकता अभंगात येऊन पण इथं बंधन आहे ऐकणे इथे एक साधूची भूमी आहे साधूंनी तपश्चर्या केलेली ही भूमी आहे ऐका नाही त्याच्यामुळे थोडंसं आपलं जरा दोरीत बोलण्याचा प्रयत्न करू ऐका नाही ऐका आणि हे कीर्तन तुम्ही फक्त ऐकता तुम्हीच नाहीये तर या भक्तिनाथच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्र हे कीर्तन ऐकणार आहे त्याच्यामुळं जरा सर्वांनी बारकाईने ऐका शबरीच्या कुटियात देव आले इथं होतो आपण बारकाईने ऐका शबरीच्या कुटियात देव आले इतका आनंद झाला शबरीला इतका आनंद झाला इतकी नाचली देवाला पाहिलं शबरी आणि नाचली नाचली नाचलेली एकाएकी उभी राहिली आणि मोठ्या मोठ्याने रडायला लागली याची दोन कारण आहेत शबरीच्या कुटियात देव आले शबरी नाचायला लागली आणि लगेच रडायला लागली काय दुसरं कारण आहे ऐका पहिलं कारण तिच्या गुरुजींचं वाक्य तिला आठवलं तिचे गुरुजी मातंग ऋषी मरायच्या वेळेला तिला बोलले होते शबरी बाळा काही मिनिटात काही वेळात काही तासात मी हे जग सोडतोय बाळा आनंदाच्या प्रवासाला निघालोय बाळा आता मी मरणार आहे बाळा पण ऐक आजपर्यंत तू जशी माझी सेवा केली ना बाय अशीच सेवा माझ्या पश्चात कर मी गेल्यानंतर कर माझ्या शब्दावर विश्वास ठेव तुझ्या मनात भाव ठेव अंतःकरणात श्रद्धा ठेव जगाचा बाप विश्वाचा नायक वाट वाकडी करून तुझ्या कुटियात तुला जाग्यावर दर्शन द्यायला येईल ते वाक्य खरं झालं कुटियात देव आले म्हणून शबरी नाचायला लागली आणि दुसरं कारण रडायला का बरं लागली तिच्या गुरुजींचं म्हणजे तिला आठवण झाली जगाचा बाप माझ्या कुटियात आलाय विश्वाचा नायक आहे सृष्टीचा निर्माता आहे अरे झाडांना उलट टांगून घेऊन हिमालयामध्ये तपश्चर्या करणाऱ्यांच्या ध्यानाला न येणारा परमेश्वर माझ्या भिल्ल जातीच्या शबरीच्या कुटियात आलाय योग्यांच्या ध्यानी ध्याता ना थोडशी तो तू आम्हापाशी मागे पुढे पण माझ्या शबरीच्या कुटियात हा भिल्ल जातीच्या बाईच्या कुटियात आलाय त्याचे पाय धुवायचे माझ्याकडे पात्र नाही मी काय करू म्हणून शबरीना रडायला लागली एक वाक्य बोलू का आपल्याला जबाबदारीने बोलतो शबरीकडे देवाचे पाय धुवायला पात्र नव्हतं पण पात्रता होती आपल्याकडे पात्र इतके क्वाटमध्ये भांडे भरून ठेवले क्वाटमध्ये वरून प्लाऊड वरून गादन वरून माणसं झोपते ठेवायलाच जागा नाही एवढी भांडे पण पात्रता कुठे पात्रताच नाहीये मग शबरनं काय केलं हाताचं पात्र तयार केलं आपल्या भाषेतील आपण कर पात्र म्हणू का गावठी भाषेत सांगू वंजुळ वंजुळ काय रोनबो वंजुळ केली वंजुळ अशी वंजुळ केली सांगितलं देवा याच्यात उभे राहा याच्यात उभे राहा जगाचा बाप विश्वाचा नायक सृष्टीचा निर्माता
हातात उभा केला. काय भाग्यवान शबरी आहे आणि काय भक्ती असेल त्या शबरीची निस्वार्थ. आणि सांगितलं देवा तुम्ही पडाल पडाल माझ्या डोक्याला धरा. देव पडत असतो काय? हो बोला ना तुम्ही सगळे. मी जाऊ का निघून जाऊ? मग काहीतरी म्हणा ना. देव पडत असतो का? किती गोड पुरावा आहे. ते म्हणतात हा तारी ऐसे जड तारे ऐसे जड उदकावरी जो दगाड उदकावरी जो दगाड तो हा न करीते काही. अरे देवाच्या नावाने जड दगडा पाण्या उतरले आणि ही म्हणते तुम्ही पडाल. पण तिच्या समाधानासाठी देवानी शबरीच्या डोक्याला धरलं आणि शबरीनं काय केलं? हातात उभ्या असणाऱ्या देवाच्या पायावर असं डोकं ठेवलं आणि इतकी रडली तिच्या डोळ्यातून पडणाऱ्या पाण्यानं प्रभू रामचंद्राचे पाय स्वच्छ धुवून निघाले. इतकी रडली ऐकण्यात ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. हे लक्ष्मीच्या बाबतीत केलेलं वर्णन आहे पण इथं पण आपण इथं लागू करूया. ऐका नाही. आणि मग आता पुढे ऐका. फुलांच्या अशा पाकळ्या केल्या फुलाच्या आणि आसन तयार केलं आणि सांगितलं देवा याच्यावर बसा. आणि उष्टे बोर शबरीचे खाली देवाने उष्टे बोर भगवंतानी शबरीचे खाली होते. बारकाय नाही का? शबरीचे उष्टे बोर खाली इथपर्यंत बरोबर आहे. शबरीची उष्टे बोर खाली हे तुम्हाला सगळे सांगतात पण कोणते उष्टे बोर खाली हे महत्वाचं बरं का शंकरराव बोराडे. उष्टे बोर खाली इथपर्यंत बरोबर आहे पण कोणते उष्टे बोर खाली शबरीनं ऐका जरा बारकीनं. काही सांगितलं लोकांना काही बी त्यांना असं वाटतं पुढं बसले येडपडत बसलेली सगळी. पण ध्यानात ठेवा कीर्तनकारा पुढं बसलेली माणसं कीर्तनकारापेक्षा 1000 पटीनं हुशार असतात. जबाबदारीनं बोललं पाहिजे. मी तर जबाबदारीनंच बोलतोय कॅमेरा समोर होणे. शबरीची उष्टे बोरं खाली इथपर्यंत एकदम बरोबर आहे पण कोणते उष्टे बोरं खाली? काही तर काय म्हणले माहिती का? शबरीच्या कुटियात राम आला जसं याच्या बापाच्या घरी टमाटे घोडाला होता. अरे आले म्हणावा का आला? राम आला आणि शबरी उड्याच हाणायला लागली. उड्या हाणीत असते काय? उड्या हाणायला लागली शबरी आणि बसायला दिलं आसन करून आणि टोपल्यात बोरं पडले होते असे खाले आणि अर्धे उष्टे देवाला दिले. देवाला लगेच खाले. काय भिकारी का देव? काय त्याला काही मिळत नाही? बडो घरानो नंद बाबाजी आपल्या बायाले हुशार. चुलीवर आज कोणाला दूध द्यायचं म्हटलं का खानागाडी करणार आणि दूध उतू गेलं का कृष्णार्पण. काय देव काय चुलीतलं उचलून खायला का भिकारी काय? ऐका देवाने उष्टे बोरं खाल्ले देव एकदम बरोबर आहे पण कोणते खाली होते ऐकून ठेवा. तिचे गुरुजी मातंग ऋषी ज्या दिवशी मरण पावले त्याच्या दुसऱ्या दिवशी शबरीला उदास वाटायला लागलं सुन्न वाटायला लागलं. शबरीनं आश्रम सोडून दिला आणि राणा वनात शबरी फिरायची. राणा वनात आणि झाडांना मिठे मारायचे होता. झाडांना असे मिठे मारायचे. डोक्यावर परिणाम झाले हो लोक बडबड करतात तशी शबरी तिच्या डोक्यावर परिणाम झाला आणि शबरी मिठ्याच मारायची झाडांना आणि झाडांनाच विचारायचे हे झाडांनो ए फळांनो ए फुलांनो वृक्षांनो वेलींनो माझा देव पाहिला का? कोई कहियो रे प्रभु आवन की कोई कहियो रे प्रभु आवन की मन बावन की कोई कहियो रे प्रभु आवन की. अरे सांगा माझा देव कोणी पाहिला का? आणि त्या काळात जर तिला भूक लागली ना ते बोरं असते बघा बोरीची झाडं बांधाला उगवलेल्या बोरी ते बोराचं झाड पाहायची दगड घ्यायची नेम धरून दगड मारायची ते बोरं टपटप खाली पडले का ते बोरं उचलायची खायची. आंबट लागलं का फेकून द्यायची. तुरट लागलं का फेकून द्यायची आणि गोड बोर लागलं का ते बोर खायची आणि त्या बिया गोड बोरीच्या कमरेला कोसून ठेवायची. मग ते अशा अनेक गोडबोरीच्या बिया शबरीकडे साचल्या होत्या. मग त्या बियांचं काय करायचे? पुढे पावसाळा जवळ आला उन्हाळा संपत आला का ते आपल्या झोपडीच्या आजूबाजूला खड्डे खोदायची आणि त्या गोडबोरीच्या बिया त्या खड्ड्यात टाकायची आणि मग तापलेली जमीन आसुसलेल्या बिया आणि वरून पावसाचा मारा बरोबर 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 त्या बिया वाढायच्या. अशा अनेक गोडबोरीचे झाडं शबरीच्या झोपडीच्या आजूबाजूला झाले होते. आणि ज्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्र शबरीच्या कुटियात आले त्या बोरीचे बोर पाडून दिलते असे खाऊन नव्हते दिली आणि प्रभूंनी लगेच ती बोरं खाली श्रद्धेनं कारण थोर प्रेमाचा भूकेला
त्या पोरीचे बोरं खाले. कुठला संशय मनात नाही आणला, कारण तिची श्रद्धा, तिचा विश्वास आणि तिचा भाव जागृत होता, म्हणून तिची गोष्टी बोरं खाल्या. अजून एक उदाहरण दिलंय. काया वाचा मने मनाने देवाला शरण जा, सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण होतील. आणि देव आपलाच आहे, हा वैरी नाही. देवाला कधी घाबरायचं नाही, आपल्या कर्माला घाबरत जा. आपण कोणाचा संसार तर उद्ध्वस्त करीत नाही, आपण कोणाच्या लेकरा बाळांचा शाप्त घेत नाही, कोणाचे लग्न तर मोडीत नाही, कोणाचा शाप्त घेत नाही. या कर्माला माणसाने घाबरा. आपल्या कर्तृत्वावर जर तुमचा विश्वास असेल, वाक्य ऐका किती गोड आहे, तुम्हाला आवडेल. आपल्या कर्तृत्वावर तुमचा विश्वास असेल आणि परमेश्वरावर जर तुमची भावना असेल, तर परमेश्वर तुम्हाला कुठं नेऊन ठेवील त्याचा भरोसाच नाही. म्हणून कर्माला घाबरत जा, देवाला कधी घाबरायचं नाही. देव आपला मायबाप आहे, देवाला आवडतं ते करा, इच्छा आपल्या पूर्ण होणार. तिसऱ्या चरणात गोड दृष्टांत दिलाय. पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे, मारी कोरडेचे थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. पोहे सुदाम देवाची फकी मारी कोरडेचे, हे सुदाम देवाचे फकी मारी कोरडेचे, फकी मारी कोरडेचे. प्रेमाचा भुकेला, पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडेची. ऐका, सुदाम देवाचे मुठभर पोहे देवानी खाले आणि अख्खी नगरी सोन्याची करून दिली. किती गोड उदाहरण आहे, ऐकून ठेवा. 2च मिनिटात सांगतो आणि पुढे चालतो. किती गोड आहे बघा, भागवतातली कथा आहे, किती गोड आहे बघा. बारकाय ना ऐका, तुम्ही ऐकले असेल नसेल मला माहित नाही, पण ऐका आता विषयाला म्हणून ऐका. एक दिवस सहज बोलली सुशीला. सुशीला आपल्या काही बोलीत आमची नाही, सुशीला सुदाम देवाची बायको. हा, सुदाम देवाची बायको सुशीला बोलली एक दिवस. कोणला? सुदाम देवाला. काव धनी, काव स्वामी, काव पती, काव मालक, ओ देवा, ओ माझ्या पती देवा. अहो दारिद्र्य पण आपल्या पाचीलाच पुजले हो. 18-20 दारिद्र्य. अगं हात धुवून आपल्या पाठीमागं लागले हे दारिद्र्य. अहो आपल्या लेकरा बाळांची तरी काळजी करा. अहो आपण घटाघटा पाणी पिऊन आपण झोपू शकतो, पण आपल्या लेकरा बाळांचं काय? कसं काहीतरी हातपाय हलवाना. सुदामदेव काय म्हणले माहिती का? काय करू सुशीले सांग, सगळे प्रयत्न करून थकलोय, आता तू सांग ते करतो. माझा ऐकाल? हा बोल ना सुशीले बोल. तुमचा बालपणीचा मित्र म्हणे द्वारकेचा राजा झालाय कृष्ण भगवान. हा झालाय.
मी दोघांचा संवाद सांगतोय, दोघांची भूमिका घेऊन सांगतोय. माझ्या बोलण्याकडे चढ उताराकडे लक्ष ठेवा. हा झालाय. मग तुम्ही त्यांच्याकडे का जात नाही? आपल्याला काही मागत का नाही? माझा विश्वास आहे तुम्ही जा त्यांच्याकडे, ते तुम्हाला परत पाठवणार नाही, रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. तुम्ही काहीतरी मागा, जा. सुशिले, सुदामदेव काय म्हणले माहिती का? सुशिले, अगं बाळा, आपत्ती कालेन मित्र न गच्छत. अगं बाय, आपत्ती काळात म्हणजे संकटाच्या काळात कोणाकडे हात पसरू नये बाळा. लोक देत नाही पण चेष्टा करतात, मस्करी करतात, टिंगल करतात, टवळ्या करतात, आहे का नाही? असं कोणाकडे हात पसरू नये बाई. अहो माझ्यावर विश्वास ठेवा ना. मी तुम्हाला आयऱ्या गायऱ्याकडे नाही पाठवत, जगाच्या मालकाकडे पाठवते. तुम्ही जा, तो सार्वभौम राजा आहे. मला विश्वास आहे, माझं मन मला सांगते, अंतर्मन, का ते तुम्हाला परत पाठवणार नाही. ठीक आहे बाई, जातो. पण माझं असं म्हणणं आहे ना बाळा, 3 ठिकाणी रिकाम्या हातानं जाऊ नये. देवाच्या देवळात रिकाम्या हातानं जाऊ नये, कोणाच्या घरी जाताना रिकाम्या हातानं जाऊ नये, आणि साधूकडं म्हणजे सद्गुरूकडं रिकाम्या हातानं कधी जाऊ नये. मग काहीतरी असेल घरात बघ, घेऊन जातो, तसं नको जायला रिकाम्या हातानं. अहो काही असतं घरात तर मी तुम्हाला कशाला पाठवलं असतं. बारकाई नाही का? लय सुंदर गोष्ट आहे, कथा आहे. गोष्ट म्हणजे टाइमपास नाही, मुद्दा आहे आपला. बारकाई नाही का? घडलेली घटना. इकून तिकून मुठभर पोय आणले मागून, ते धोत्राच्या गाठीत बांधले, निघाले सुदामदेव. उंच लंबू सापळा, अंगाला मांस नाही, अंगावरती अजिबात मास्कड नाही, पाय लटलट कापतायत, हात थरथर कापतायत, मान डुगुडुगु हलतीये, डोक्याला केस नाही, भली मोठी शेंडी आहे, गळ्यात जानव आहे, हातात भली मोठी काठी आहे, एका हातामध्ये जर्मलचं ताट आहे, गळ्यात फुटका लोटा दोरीनं बांधलेला आहे, आणि मजल दर मजल करत, मजल दर मजल करत, मजल दर मजल करत सुदामदेव द्वारका नगरीपर्यंत येऊन पोहोचले. बाहेर 2 द्वारपाल उभे होते गेटवरती. सुदामदेव आतमध्ये शिरणार तेवढ्यात चोपदाराने अडवलं. म्हणले, थांब रे, तू कोण? तू आणि काही विचारायची सोय आहे का नाही? आम्ही कशा करता उभे इथं? आला डायरेक्ट मध्ये शिरतोय. कोण तू? कुठला तू? काय नाव तुझं? कशा करता? काय उद्देश आहे? कुठून आला? काय काम आहे? आणि इकडे कुठं चालला? रागावू नका, रागावू नका. सुदामदेव बारकाईनं बोलले, रागावू नका, रागावू नका, मोठ्याने बोलू नका, कोपू नका. माझं ऐका, मी कशा करता आलोय, कुठून आलोय, सगळं सांगतो, माझं ऐकून तर घ्या. हा बोल बोल. चोपदार खवळले ना. मी सुदाम, हा तुमचा देव आहे की नाही, द्वारकेचा राजा तुमचा कृष्ण, हा त्याचा मी लहानपणीचा मित्र. हे जेव्हा ऐकलं तेव्हा एक चोपदार गरम डोक्याचा होता. तो म्हणला, काय तू रासला भिकारी, आमच्या देवाचा भक्त आणि मित्र? अरे हट, त्यासारखे असे भिकारी नाही पाहतो आम्ही. चालले काही बोलतो, थापा आणतो, पुढ्या सोडतो. असं बोलू नका, लय लांबून आलोय, लय दुरून आलोय. एकदा माझा निरोप तर तुम्ही देवाला सांगून तर बघा. नाही देवाने पास केलं तर मी परत जातो माघारी, पण जाऊन सांगा देवाला. एक चोपदार गार डोक्याचा तो म्हटला, अरे तो सांगतोय तो ऐक ना, बघू काय करायचं ते. तू देवाला जाऊन तर सांग. देवाने नाही म्हटले, देवाने नाही भेटायचं कबूल केलं तर आपण ते काय करायचं बघू, पण तू मी धरतो, जा तू जा, देवाला जाऊन सांग. एकाच चोपदाराने सुदाम देवाला धरलं आणि एक तो गरम डोक्याचा मध्ये गेला पळत. भगवान अष्टनायिकेसह सिंहासनावर बसले होते. अष्टनायिका समोर आहे, भगवान सिंहासनावरती बसलेले आहेत आणि गप्पा चाललेला आहे, काहीतरी हितगुज सुरू आहे. तेवढ्यात आला हा गरम डोक्याचा चोपदार. अविनय करे तो क्षमा करो. देवा, एक विनंती आहे, मान्य करणारा असाल तर सांगू काय? हा हा बोल. बाहेर गेट वरती एक भिकारी आलाय, हा तो तुम्हाला भेटायचं म्हणतोय. भगवान काय म्हटले माहिती का त्याला, त्या चोपदाराला? का रे, ऐ इकडे इकडे इकडे. काय? माझ्या भक्तांना मला भेटण्यासाठी माझे दरवाजे कधीपासून बंद झाले, पाठव त्याला. अहो काय पाठवा देवा? अहो तो भिकारी आहे, दरिद्री आहे, त्याचा अवतार जर तुम्ही पाहिला तर तुम्ही काय म्हणाल देवा? आणि तो काय काहीच्या काही थापा मारतोय. काय म्हणतोय? मी तुमच्या द्वारकेचा, तुमच्या देवाचा मित्र आहे, लहानपणीचा मित्र आहे, काही बडाया मारतोय. भगवान चचपले, मित्र माझा लहानपणीचा, काय नाव काय त्याचं? आणि मग त्या चोपदाराने सांगायला सुरुवात केलं, असा उंच लंबू आहे, हातात भली मोठी काठी आहे, कमरात वाकलेला आहे, डोक्याला केस नाही, भली मोठी शेंडी याव आणि गळ्यात जानव आहे, यावरून ब्राह्मण दिसतोय. एका हातात जर्मलचं ताट आहे, गळ्यात फुटका लोटा टांगलेला आहे, तोंडाची खोबऱ्याची वाटी तयार झालेली आहे, सगळा सापळा दिसतोय अंगातला, गुडघ्याच्या वर धोतर आहे आणि
सुदामा नाव सांगतोय. काय सुदामा हे ऐकलं ताडकन उडी मारली भगवंताने, उतरले नाही, ताडकन उडी मारली सिंहासनावरून. बिगर चपलाचे भगवान धावले रुक्मिणी माता माग, अष्टनायिका माग. देवा थांबा थांबा, देवा थांबा, अहो पायात काहीतरी घाला, तुमच्या पायाला खडे रुतील देवा, असं असं नका जाऊ, अहो आम्ही त्याला मध्ये आणतो, तुम्ही असं करू नका. भगवान कोणाचाच ऐकत नाही, पळत निघाले, बिगर चपलाचे निघाले, सेवकांचे कोणाचं ऐकत नाही, रुक्मिणी मातेचं ऐकत नाही. बाहेर आले गेटवरती, त्या चौदाराला लोटून दिलं, कडकडून मिठी मारली. जगाच्या बापानं, विश्वाच्या नायकानं, सृष्टीच्या निर्मात्यानं इतका रडला, इतका रडला, इतका रडला, पाठ ओली झाली डोळ्यातून पडणाऱ्या पाण्यानं, देवाच्या डोळ्यातून पडणाऱ्या पाण्यानं सुदामाची पाठ, कारण मिठी मारली होती ना अशी. सुदाम जी को देखत श्याम हसे, सुदाम जी को देखत श्याम हसे, सुदाम जी को देखत श्याम हसे, सुदाम को देखत श्याम हसे. हम तुम मित्र है बालपन के, अब तुम मित्र है बालपन के, अब तुम दूर बसे, सुदाम जी को देखत श्याम हसे, सुदाम जी को देखत श्याम हसे, सुदाम जी को देखत श्याम हसे, सुदाम जी को देखत श्याम हसे. ढस ढसा रडला जगाचा बाप. त्या वेळेला लक्ष्मी काय बोलली माहिती का, म्हणजे रुक्मिणी माता, का हो देवा, कारण तिला सुद्धा रडू आवडे ना हो. जसं तुम्हाला आता भरून आलं की नाही, मी सगळ्यांकडे बघतोय, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं, तसं लक्ष्मीला सुद्धा भरून आलं संजू महाराज. आणि काय बोलली माहिती का लक्ष्मी, का हो, कारण तिला सुद्धा कळलं माझा नवरा असून माझ्यावर जेवढं प्रेम नाही तेवढं प्रेम याचं, या देवाचं या मित्रावरती आहे, सुदामावरती आहे. बारीक आवाजात बोलली लाजून, का हो इथंच उभे राहणार आहे का, त्यांना मध्ये घेऊन चला. रथ सज्ज केला बर का, हिंद शक्तीनगर रथ सज्ज केला सेवकांच्या मार्फत. जगाचा बाप एका साईडला बसला, सुदामदेव एका साईडला बसले, वाजत गाजत मिरवणूक आतमध्ये आणली, द्वारका नगरीत आणली. आणि जगाच्या बापानं जगाच्या मालकिनीला इशारा केला. बर का, बालपणीचा मित्र माझा, एका गुरुकडे शिकलो, एका आश्रमात राहिलो सांदीपणी गुरूंच्या, लय चांगला, लय माझ्यावर जीव, माझ्याशिवाय कधी जेवत नव्हता, आम्ही एकमेकांचे कपडे वापरले, एका ताटात आम्ही जेवलो, एकत्र आम्ही अभ्यास केला, लय चांगला माझा सुदामा. पण प्रारब्धाचा खेळ आहे, प्रारब्ध कधी कोणाला चुकलं नाही लक्ष्मी. बघ ना, तो तसाच राहिला आणि मी द्वारकेचा राजा झालो. माझी तर अशी इच्छा आहे लक्ष्मी, तुमच्या हातानं माझ्या सुदामाला आंघोळ घाला. ऐका, मग जगाच्या आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चालेना, जगाच्या मालकाचा इशारा आहे, कोणाला अमान्य सांगा बरं तुम्ही. इशारा केला आणि लक्ष्मीनं आंघोळ घालायला सुरुवात केली महाराज. आणि जगाच्या मालकिनीचा हात म्हणजे लक्ष्मीचा हात जेव्हा सुदामाच्या अंगाला लागला, स्पर्श झाल्याबरोबर अख्ख्या जन्माचा शिनभाग निघून गेला. भरजरी वस्त्र घालायला दिले, जुने वस्त्र काढून ठेवले. बरं का, माझ्याकडे लक्ष ठेवा, जुने वस्त्र काढून ठेवले, भरजरी देवाचे वस्त्र घालायला दिले. आणि मग गप्पा सुरू झाल्या. सुदामा किती दिवस कुठं गेला होता, इतके दिवस का नाही आला, लय लय दिवस. देवा तू द्वारकेचा राजा झाला आणि मी तसाच राहिलो, मला लाज वाटली, तू एवढा मोठा राजा आणि मी असा दरिद्री भिकारी, तुझा मित्र कसा येऊ तुझ्याकडं, म्हणून मला खंत वाटली, म्हणून तुझ्याकडे आलो नाही. अरे सुदामा, असं कुठं असतं का, मैत्रीमध्ये लहान मोठा कोणी असतं का बाळा, येत जा येत जा येत जा. आणि का रे, मला काही आणलं का नाही, काही दिलं का नाही वहिनीनं माझ्या. सुदामदेवाला ते पोहे आठवले. बरं का, इकडे पहा, सुदामदेवाला आठवलं, पोहे दिले सुशिलाने, पण कशी द्यायची, लाजला सुदामदेव. एवढा ऐश्वर्य संपन्न राजा, सार्वभौम राजा ना आपले ते मुठभर चोरगळलेले पोहे कशी द्यायचे, म्हणून ते धरले ना असे मागं लपवायचं. नाही काही नाही आणलं देवा, काही नाही आणलं, नाही काहीच नाही आणलं, खरं बोल, मला सगळं कळतं. नाही काहीच नाही आणलं, काहीच नाही आणलं, मला खरं सांगा. न सांगता कळे अंतरीचे गुज, न सांगता तुम्हाला कळ येते अंतर, मला सगळं कळतं बरं का, न सांगता. सांग गपचित काय आणलं. नाही काही नाही काही नाही काही नाही. रुक्मिणी मातेनं म्हणजेच लक्ष्मीनं खुणवलं, माठी मागून हात घाला, ते गाठोडं वडा.
आणि मग ते धोतर असं सोडून ठेवलेलं धोतर ते असं हातातलं असं घेतलं, ती गाठ सोडली तर चुरगळलेले पोहे. जगाचा बाप आहे, विश्वाचा नायक आहे, सृष्टीचा निर्माता आहे, त्याला पोहे मिळत नाही? अहो त्यांनीच तयार केलंय सगळं विश्व, ज्याने हे विश्व निर्मिले. महर्षी संस्था ऐका नाही, त्याला मिळत नाही. पण ते मुठभर पोहे, ऐश्वर्य संपन्न राजा, जगाचा बाप, कधी न मिळाल्यासारखे. तुम्ही जर कधी असे रस्त्याने चालले, सैलानी बाबाला एखादा भिकारी तुम्हाला दिसला, गरीबी बिचारा, तुम्हाला दया आली, तुम्ही वडापाव घेतला आणि त्याला दिला, तो कसा कधी न मिळाल्यासारखा गबा गबा खातो, तसा जगाचा बाप ते मुठभर पोहे गपा गप गपने मारायला सुरुवात केली. कधी न मिळाल्यासारखे, कोरडेच, फके मारी कोरडेच. आणि मग त्या रात्रीची घटना ऐका. संपलंय माझं कीर्तन, बारकाईनं ऐका, थोडं राहिलं माझं. ऐका त्या रात्रीची घटना ऐका. आता मी जसं जसं बोलल तसं तसं चित्र डोळ्यापुढे आणा. थोडं 10 मिनिटं माझं कीर्तन चालणार आहे. ऐका. अख्खी द्वारका नगरी शांत झोपी गेली होती. सगळे झोपले होते. रातकिडे किर्र 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 करीत होते. मधुराच्या एखादा पक्षी चिवचिव चिवचिव करायचा, कुत्रे मधूनच विवळायचं, मधूनच रातकडे पुन्हा किर्र 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 करीत होते. अशी शांत द्वारका नगरी झोपी गेली होती. फक्त 2 जण जागे आहेत, एक सुदामा आणि दुसरे कृष्ण. आणि इतके बारीक आवाजात बोलत होते 2 जण, इतके बारीक आवाजात. मी तिथेच होतो, मला माहिती. इतके बारीक आवाजात. किती बारीक तुम्हाला बोलून दाखवतो. इतके बारीक. सगळी द्वारका नगरी शांत झोपली आणि हे 2 जण महालात जागे. बारीक काबर बोलतो ते? मोठ्याने बोलल्या लोकांना ऐकू जाईल ना बाकीच्यांना, म्हणून बारीक आवाजात दोघांचं बोलणं चाललं होतं. सुदामाला बोलला भगवान कृष्ण, सुदामा, हा देवा, तुला आठवतं का रे? हा काय देवा? आपण सांदीपणी ऋषींच्या आश्रमात राहत होतो लहानपणी. हा हा बरोबर. पाऊस पडत होता. हा. आणि गुरुमाईनं आपल्याला दोघांना जंगलातून लाकडं आणायला लावले होते. हो 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 आठवतं देवा, आठवतं. आणि तुझ्याकडं फुटाण्याची गाठोडी दिली होती. हा बरोबर देवा, बरोबर. आणि भूक लागली का दोघंही खा म्हणून सांगितलं होतं. बरोबर देवा, आठवतंय. का रे सुदामा, ती गाठोडं फुटाण्याचं तुझ्याकडं दिलं होतं, तू काय केलं? मला पुढं जाऊ दिलं आणि तू माग एकटी फुटाणे खात होता. मी तुला विचारलं, सुदामा दात का बरं वाजतायत? तर मला काय म्हणलं? थंडीनं दात कुडकुडतायत. थंडीनं दात कुडकुडतायत. अरे ते फुटाणे खात होता, तुझं लक्ष नव्हतं. फुटाणे खात होता तू. तुझ्या पायात काटा मोडला येड्या बाबळीचा. धाडखन तू खाली कोसळला. मोठ्या नारळला कृष्णा धाव, कृष्णा धाव, कृष्णा धाव, देवा धाव. मी पळत आलो, तू चिखलात पडला होता, तुझा पाय चिखलाने भरला होता. सुदामा, अरे मी तुला लहान बाळासारखं उचलून माझ्या मांडीवर घेतलं, माझ्या पितांबराने तुझा पाय स्वच्छ केला, आणि तरी ते चिखल जाईना म्हणून मी माझ्या जिभेनं तुझा पाय चाटला. भगवान कृष्ण बोलताय सुदामाला, माझ्या जिभेनं तुझा पाय चाटला काटा दिसण्यासाठी. एवढं माझं तुझ्यावरती प्रेम, आणि माझ्या दातानं तुझ्या पायातला काटा उपसून काढला. एवढं माझं तुझ्यावर जीव, आणि एकट्याने फुटाने खाले असं का? आणि मग सुदामा काय बोलले बारकाईनं ऐका, झापड उडून जाईल सगळ्यांचं. उत्तर ऐकून सुदामाचं. सुदामा म्हणला, कृष्णा सांगायचं नव्हतं रे दादा, पण तू वेळ आणली म्हणून सांगतो. सांगण्याची वेळ आली म्हणून सांगतो. मला भूतकाळ उकरायचा नाही कृष्णा, पण ऐक, मी एकटा फुटाने खाईल का रे? तुला वाटतं? अरे खाले ना तू. खाईल का म्हणजे काय? अरे तुला भूतकाळ सांगतोय मी. अरे पण का खाले देवा? आणि मग सुदामाने सांगायला सुरुवात केली. भगवंतानी तोंड बंद केलं, सर्वांगाचे कान करून कृष्ण ऐकतायत, भगवंत ऐकतात. सुदामा सांगतोय, ऐक कृष्णा, मला एकट्याला फुटाने खायचेच नव्हते, पण तू आता विचारलं म्हणून सांगतो का खाले एकट्याने. ऐक, ज्या जंगलात आपण लाकडाला गेलतो का नाही, हा त्या जंगलाच्या बाहेर एक विधवा ब्राह्मणीन राहत होती. तिचा नवरा 4-5 वर्षापूर्वी मेला होता, वारला होता. तिला 2 पोरं होते. उदरनिर्वाहाचं साधन नाही. इकून तिकून भीक मागून आणायची, पोराबाळांना खाऊ घालायची, काही ती खायची, घटाघटा पाणी पाजून कुशीत घेऊन झोपायची पोरांना. एक दिवस तिनं किती मोठे भले मोठे हरभरे मागून आणले होते फुटाने. काही पोरांना खाऊ घातलेत, काही तिनं खाले. भगवंत ऐकतात जसे तुम्ही आता ऐकतात. काही तिनं खाले, काही पोरांना खाऊ घातले, काही तिनं खाले. उरले गाठोडं बांधलं, शिंक्याला टांगून ठेवलं मडक्याच्या शेजारी, आणि पोरांना घटाघटा पाणी पाजून झोपवलं.
बर. देव म्हटले बर. मध्यरात्री चोर आले कृष्णा. हा दरवाजा तोडला, आतमध्ये घुसले, ब्राह्मणीन पोरांना घेऊन कुशीत झोपली होती. चोरांना काहीच दिसलं नाही रमेश काका, काहीच दिसलं नाही, काहीच नाही दिसलं. पण एका चोराचं लक्ष गेलं वरती, शिंक्याला गाठोड टांगलेलं आहे. सोन्याच्या मण्याचा आकार आणि फुटाण्याचा आकार सारखाच असतो. चोरांना वाटलं हे सोन्याचीच मणी आहे, म्हणून एका चोराने ती गाठोडं ओढलं आणि ते गाठोडं ओढलं आणि निघाले. पण ओढता ओढता ते मडकं निसटलं, खाली पडलं आणि त्या आवाजानं ब्राह्मणीन जागी झाली. ब्राह्मणीन जागी झाली, त्या चोरांच्या मागं लागली. काय म्हटली? न्या न्या न्या, ए चोरांनो न्या न्या. अरे नवरा मेलाय माझा, 5 वर्ष झाले, 2 पोर आहे मला, उदरनिर्वाहाचं साधन नाही. भीक मागून फुटाणे आणले होते, काही पोरांना खाऊ घातले, काही मी खाले, काही उद्याच्याला ठेवले होते, आणि ते फुटाणे तुम्ही घेऊन चालले. शाप आहे तुम्हाला माझा. जो कोणी हे फुटाणे खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील. ब्राह्मणीन आरडत होती, चोर पळत होते. कृष्णा, त्या रात्रीला मी वेदाचं अध्ययन करत बसलो होतो. मी जागाच होतो, पाऊस पडत होता, मध्यरात्र होती, आणि दुसरी गोष्ट तू माझ्याच मांडीवर डोकं ठेवून झोपला होता. कृष्णा, ब्राह्मणीन आरडत होती, घेऊन जा घेऊन जा, भीक मागून आणले होते तुम्ही, ते घेऊन चालले, तुम्हाला शाप आहे माझा. जो कोणी फुटाणे खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील. हे शब्द मी माझ्या कानाने ऐकले होते कृष्णा. आणि त्या चोराने ते शब्द ऐकले, चोराने गाठोडं फेकून दिलं, चोर पळून गेले. सकाळी गुरुमाई उठली, झाडता झाडता तिला ते गाठोडं मिळालं, तिनं ते घरात आणून ठेवलं, आणि ज्या दिवशी आपल्याला जंगलात पाठवलं त्या दिवशी ते गाठोडं माझ्याकडे दिलं होतं. मला माहिती होतं कृष्णा तुला भूक लागलेली, पण मला माहिती होतं या फुटाण्या मागं शाप आहे. मी विचार केला, मी जर हे फुटाणे माझ्या देवाला दिले तर माझा देव भिकारी होईल. अरे माझ्यासारखे हजारो भक्त भिकारी झाले तर चालतील, पण हजारांचा बाप भिकारी होता का म्हणे. अरे आमच्यासारखे जर भिकारी झाले तर जगाच्या बापाकडे हात पसरतील, पण जगाचा बापच भिकारी झाला तर आमच्यासारख्या भक्तांनी कोणाकडे हात पसरायचे. म्हणून कृष्णा, ते फुटाणे मी तुला दिले नाही, मी एकट्याने खाले. हे सगळं ऐकलं आणि मग जगाच्या बापाच्या डोळ्याला धारा लागल्या. बापरे सुदामा, याच्या माठी मग एवढा मोठा इतिहास आहे. हो हो, हे सगळं ऐकलं. आणि सकाळ झाली, निघायची तयारी सुदामाची. देवा, 2 दिवसाच्या बोलीवरती आलो होतो, 8 दिवस झाले मला येऊन. माझी बायको तुझी वहिनी सुशीला वाट बघत असल, मला गेलं पाहिजे, ऐक नाही जरे, मला गेलं पाहिजे. मग रुक्मिणी मातेनं आरतीचं ताट तयार केलं. ऐका बरं का भाऊ, आरतीचं ताट तयार केलं रुक्मिणी मातेनं, म्हणजेच लक्ष्मीनं. आणि टिळा लावायला गेली सुदाम देवाला, तर दचकली. का बरं दचकली? सुदामाच्या कपाळावरती विधीनं असं लिहिलं होतं, श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश, लक्ष्मीचा नाश असं लिहिलं होतं. आहे का नाही? दचकली लक्ष्मी. सांगितलं देवा इकडे येऊ. हा, याच्या कपडावर पाहिलं काय लिहिलंय सुदामाच्या. हा, भगवंत आले, डोळ्याला पाणी आलं भगवंताच्या. काय करू ग, माझ्या सुद्धा हातात नाही हे बदलवण्याचं. पण एक सांगू, मी कृपा करू शकतो पण तुझ्या परवानगीनं, कारण लक्ष्मी तू आहे. तुझी जर याच्या हातावर लक्ष्मीच्या स्वरूपानं बरसण्याची इच्छा असेल ना लक्ष्मी, तर मी या वाक्यात बदल करू शकतो. अहो करा ना, माझी काही हरकत नाही, मी नांदेल, तुम्ही करा बिंदास, बदला ते अक्षर. मग भगवंतानी असा हात केलता का नाही टिळा लावायला भाऊ, असा हात भगवंताने स्वतः तो टिळा घेतला, ते गंध लावला हाताला, आणि असा टिळा भगवंत आपल्या सुदामाच्या कपडावरती बोट ठेवलं आणि तेच अक्षर फक्त उलट केलं. यक्षश्री. यक्ष म्हणजे जन्माभर, आणि श्री म्हणजे लक्ष्मी तुझ्या घरी पाणी भरेल. किती गोड पुरावा आहे. ते म्हणतात, सुदामाच्या कपाळी लिहिले विधीने भिकाची मागावी. काय लिहिलं होतं? सुदामाच्या कपाळी लिहिले विधीने भिकाची मागावी. पण देवाची कृपा झाल्यावर सुदामाच्या कपाळी लिहिले देवाने भिक न मागावी. सुदामाच्या कपाळी लिहिले देवाने, विधीने भिकाची मागावी, पण देवानी कृपा केल्यावर सुदामाच्या कपाळी लिहिले देवाने भिक न मागावी.
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. सुदामाला अशोक भाऊ परत निघायची वेळ, रथात बसवलं तरी सुदामा बोलला नाही. मी कशा करता आलो होतो, माझ्या बायकोनं मला कशा करता पाठवलं होतं देवा तुझ्याकडं. सुदामा परत निघाला तरी काही बोलला नाही. याला भक्त म्हणतात. एक वाक्य सांगत तुम्हाला लय आवडल. कायम मागत राहणं हा जीवाचा स्वभाव. परत ऐका, गोड आहे. कायम मागत राहणं हा जीवाचा स्वभाव, काहीच न मागणं हा भक्तांचा स्वभाव, आणि काहीच न मागता भक्तांना कमी न करणं हा देवाचा स्वभाव. सुदामा काहीच बोलला नाही. सुशीलनं देवा मला तुझ्याकडे कशाला पाठवलं, काहीच नाही बोलला. 8 दिवसात सुदामा निघून गेला. परत आकृती पाठमोरी होईपर्यंत भगवंत उभे होते. आणि इकडं जेव्हा आले तर अख्खी नगरी सोन्याची. सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्रे पीडिला, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. अशुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. मुठभर पोहे खाले पण अख्खी नगरी सोन्याची करून दिली. हा भगवंताचा स्वभाव आहे. म्हणून देवाकडे काही मागत जाऊ नका. देवाला फक्त एकच म्हणा, देवा परमेश्वरा तुझ्या आशीर्वादानं उठवलंय, तुझ्या आशीर्वादानं उठले. दिवस सुखाचा जाऊ दे, आनंदाचा जाऊ दे, सगळे कामं मार्गी लागू दे. आणि संध्याकाळी झोपताना परत परमेश्वराला म्हणा, देवा तुझ्या आशीर्वादानं सगळे कामं लगारी लागली, मार्गी लागले. आता तुझ्या कुशीत घेऊन झोप. सकाळी उठवायचं का नाही उठवायचं तुझं तू ठरव. ऐकणे म्हणून पोहे सुद्धा मग देवाची फके मारी कोरडेची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. फार चांगलं वाटलं, बरं वाटलं. या ठिकाणी गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत श्री गुरु आदरणीय निवृत्ती महाराज गुतीशे बाबांच्या या तपश्चर्यानं पावन झालेली ही भूमी आणि आपल्या हिंद शक्तीनगर वासियांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. मोठी मोठी मंडळी, आई बहिणी, वडीलधारी या ठिकाणी हजर आहेत. वारकरी संप्रदायाचे पाईक सेवक या नात्यानं कार्य करणारे, आमच्या सर्व महाराज लोकांवरती प्रेमाने जीव ओतणारे आमचे आदरणीय अशोकराव सातबाई या ठिकाणी आलेले आहेत. आमचे शिंगाडे साहेब आहे, शंकरराव बोराडे आले आहेत. आमचे रमेश काका खाडे या ठिकाणी आलेले आहेत. पाठीमागं ते बसलेत, गपचित येऊन बसले. त्यांना वाटलं मी दिसणार नाही, दिसले. अजूनही पाठीमागं बरेचसे बाबांवरती प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी हजर आहेत. इकडे उभे असलेले काही सगळ्या आई बहिणी आहेत. बाबांवरती श्रद्धा असणाऱ्या, भगवान पांडुरंगावरती निष्ठा असणाऱ्या महिला मंडळी आपण या ठिकाणी हजर आहात. एक 5 मिनिटात कीर्तन संपवतो. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई